नमस्कार मैत्रिणींनी आपण थंबनेल वरती आहे ते बॅग डिझाईन पाहणार आहे. सर्वप्रथम आपण बॅगची उंची टाकून घेऊया. बॅगची उंची आहे 9.5 इंच. 9.5 इंचावरती एक मार्क करूया आणि आपण खांद्यापासून शोल्डर 2 प्लस अर्धा घेत आहे असा एक बॉक्स तयार करून घेऊया. आता आपण खालच्या साईडने जसं नेकिंग वरती डिझाईन आहे तस त्याप्रमाणे आपण ड्रॉ करून घेऊया. आता इथून 1 इंच सोडून देऊया. आपण इथपर्यंत लाईन ड्रॉ करून घेऊया. आता इथून आपल्याला क्रॉस पाहिजे गळा. थंबनेल मध्ये दाखवलंय त्याप्रमाणे आपण करून घेऊया. आता आपलं ड्रॉ झालेला आहे. आता आपण कटिंगचा पार्ट पाहूया. सर्वप्रथम बॅक साइड खालची साइडचा आपण कट करणार आहे. नंतर हा पार्ट आपण गळ्याचा करून घेणार आहे. हे मी थोडं डार्क करून घेतलेलं आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया. सर्वप्रथम खालचा पॅच आपण कट करूया. आता मी गळ्याचा मधला आकार कट करत आहे. आता आपण हा पॅच जॉईन केल्यानंतर कट करणार आहे. आपण हा पॅच आधी सर्वप्रथम असंच ठेवणार आहे. आता आपण पॅच जॉईन करूया. त्यासाठी आपल्याला काठ लागेल. आता मी हा काठ घेतलेला आहे. काठ वरती आपण हा पॅच ठेवणार आहे आणि आपण हा आधी पॅच आपण ड्रॉ करून घेऊया. आता आपण पाइपिंग लावून घेऊया. जिथे आपलं सेंटर आहे तिथे आपण छोटीशी अशी एक प्लेट घेणार आहे.
आता आपण एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेऊया वरच्या साईडने. आता आपण जेवढा आपला काठ आहे त्याच तेवढाच उंचीचा आणि रुंदीचा आपण अस्तर कट करून घेतलेला आहे. अस्तरला मी या साईडने ठेवलेलं आहे याच्यावरती या पद्धतीने. आता आपण हे टर्न करणार आहे आणि इथून जी आपली पायपिंगची शिलाई आहे त्या शिलाईवरती आपण शिवून घेणार आहे. या पद्धतीने आता एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊया आपण. Yes. आता आपण याला नॉच देऊन घेऊया छोटे छोटे, जेणेकरून आपला शेप पलटी केल्यानंतर मग व्यवस्थित दिसेल. आता हे आपण पलटी करून घेऊया. हे बघा या पद्धतीने. आता आपण याच्यावरती एक कलरनी शिलाई मारून घेणार या पद्धतीने. आता आपण आपला जे पॅच ठेवला होता तो पॅच घेऊया आणि त्या पॅच ड्रॉ करून घेऊया. हे बघा या पद्धतीने ड्रॉ करून घेऊया. आता आपण वरचा पॅच घेतलेला आहे आणि याला सेंटर पासून आपण जॉईन करून घेणार आहे. ते पॅच वरती आपण जसं आपण डिझाईन केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण हे शिलाई मारून घेऊया. हे बघा तर याच पद्धतीने आपण या साइडने जॉईन करून घेऊया. जो ड्रॉइंग केलेला आहे त्याला खालून शिलाई मारून घेऊया आणि आपण एक्स्ट्राचा पार्ट कट करायचा आहे. या पद्धतीने आपला ह्याचा पाच रेडी झालेला आहे. आता आपण गळ्याच्या पाचकडे वळूया.
आता आपण इथपर्यंत आपण हा पॅच लावून घेऊया. हे बघा या पद्धतीने. कट करून घेऊया आपण हा पॅच. आता आपण या पॅचला आपण काठाचा पॅच जॉईन करून घेऊया. आता आपण हे 2 पॅच आहेत ते काठावरती ठेवून घेऊया आणि ड्रॉ करून घेऊया. आणि हे कट करून घेऊया. आता आपण या साइडने आपल्या याला पाइपिंग जॉईन करून घेऊया. आता आपण याच्यावरती अस्तर जॉईन करणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण बॅक साइडने टर्न करून जी शिलाई मारली आहे त्या शिलाईवरती शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने आपण हे टर्न करायचं आहे. आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे या साइडने. आता याच पद्धतीने आपण दुसराही पॅच रेडी करून घेणार आहे. या पद्धतीने आपले दोन्ही पॅच रेडी झालेले आहेत. आता आपण हे पॅच ब्लाउजला अटॅच करूया. आपण हे या पद्धतीने ठेवून घेणार आहे आणि या पद्धतीने आपण हे एजेस नंतर पाइपिंग करून किंवा कॅनव्हास लावून आपण हे सील करणार आहे. सर्वप्रथम ही पाइपिंगची बाजू आहे ती आतल्या साईडला ठेवणार आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. याच पद्धतीने आपण या साइडनेही जॉईन करायचं आहे. हे बघा या पद्धतीने आपला दोन्ही पॅच लावून झालेले आहे. एक्स्ट्राचे कापड कट करून घेऊया. आता आपण खालचा त्रिकोण तयार करून घेऊया आधी. आता आपण इथे त्रिकोण तयार करणार आहे. त्याच्यासाठी आपण सर्वप्रथम इथून
2.5 इंच खाली घेतलेला आहे आणि इथपर्यंत जे आपला क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. या पद्धतीने आणि आपण हे कट करून घेऊया. हे बघा, या पद्धतीने आपला क्रॉस रेडी झालेला आहे. आता आपण याला पाइपिंग लावून घेऊया. आता आपण पाइपिंगला या साइडने पाइपिंगला आतल्या साइडने ठेवायचं आहे आणि कडेने शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने. आता इथे आपला कोना आहे, तिथे आपण एक थोडीशी छोटीशी आपण प्लेट टाकणार आहे. या पद्धतीने आपण जॉईंट करून घेतलेला आहे. एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेऊया. आता आपण अस्तर घेतलेला आहे. अस्तर खालच्या साईडने ठेवलेलं आहे. आता आपण वरच्या साईडने शिलाई मारून घेऊया. आता आपण एक्स्ट्राचे कापड कट करून घेऊया. आणि खालच्या साईडने आपण नॉच देऊया. सर्वप्रथम सेंटरला नॉच देऊन घेऊया. या पद्धतीने आपला त्रिकोण रेडी झालेला आहे. एक्स्ट्राचा वरचा पार्ट आपण कट करून घेऊया. आता आपला त्रिकोण सेंटरला सेंटर मॅच करून ठेवायचा आहे आणि कडेने शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने आता आपण कॅनव्हास वरती हा चौकोनी गळा करून घेऊया आणि कॅनव्हास जॉईंट करून घेऊया. आता आपण कॅनव्हास वरती गळा रेडी करून घेतलेला आहे. गळा आता या पद्धतीने जॉईंट करून घेऊया. हे बघा, या पद्धतीने आपण ठेवलेलं आहे. या पद्धतीने आपला गळा जॉईंट झालेला आहे. आता आपण तो टर्न करूया. आता आपण नॉच देऊन घेऊया. या बघा, या पद्धतीने नॉच द्यायचा आहे कोपऱ्यावरती. या पद्धतीने आता हे टर्न करून घेऊया. या
पद्धतीने आपला गळा रेडी झालेला आहे. खालच्या साईडने आपण हात शिलाईला जोडून घेतलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.